सर नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? आम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण काय म्हणून काम पाहता? माझं नाव धनेश श्यामसुंदर पडवळ. कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी मी पशुसंवर्धन विषय तज्ञ म्हणून काम करतो. आता आपलं कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या इथं बहुतांश शेतकरी वर्ग आहे. पण जे शेतकरी दूध उत्पादक शेतकरी आहे, यांच्यासाठी इथं काय पाहायला भेटणार किंवा काय मार्गदर्शन मिळणार आहे त्यांना? या ठिकाणी आपल्याकडे 8 ते 11 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जो आपल्याकडे कृषी महोत्सव होतोय, तर यामध्ये पशुपालकांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्षभर चांगल्या प्रकारचा चारा कसा मिळेल, यासाठी विविध चाऱ्याच्या व्हरायटीचं या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकता. हा मक्खन ग्रास या ठिकाणी आपण लावलेला आहे. सध्या चाऱ्याची फार मोठी टंचाई आहे आणि म्हणून मुरघास फार गरजेचा आहे. मग मक्याच्या स्पेशल व्हरायटी आहेत मुरघाससाठी. आपण या ठिकाणी पाहू शकता की मक्याच्या स्पेशल मुरघासाच्या व्हरायटीची लागवड आपण या ठिकाणी केलेले आहे, ज्याचं एकरी उत्पादन 25 ते 30 टनापर्यंत आहे. अशा अधिक उत्पादन देणाऱ्या व्हरायटी आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. संकरित ज्वारी आहे, म्हणजे गोड ज्वारी आहे, त्याचं या ठिकाणी लागवड केलेली आहे. संकरित हायब्रिड नेपियर आहे, याची देखील आम्ही या ठिकाणी लागवड केलेली आहे. संकरित नेपियरचं बियाणं देखील आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध केलं जातं. आता यातलं ह्या ज्या तुम्ही आता सांगितलं की हा घास वगैरे सांगितलं किंवा ह्या ज्वारी सांगितलं, यांनी दुधाचं उत्पन्न वाढतं? हो, नक्कीच. कारण की ह्या ज्या सगळ्या व्हरायटी आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत, ह्या सगळ्या हाय प्रोटीन व्हरायटी आहेत. ह्या व्हरायटीच्या सोबतच, चाऱ्यासोबतच जनावरांचं दूध उत्पादन वाढावं, त्यांचा फॅट वाढावा, एस-एन-एफ वाढावं. कारण की आज दुधाचा दर हा फॅट एस-एन-एफ वरती अवलंबून आहे. म्हणून आपण जनावरांचं सगळ्यात पौष्टिक चांगलं पशुखाद्य म्हणून ॲझोला देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहायला ठेवलेलं आहे. मी तर आवर्जून सांगेल की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी ॲझोला असला पाहिजे. अतिशय ₹1 कमी किमतीत तयार होणारं घरगुती पशुखाद्य म्हणून आज ॲझोला आहे, की ज्याच्यामुळं आपल्या गाईचं 15 ते 20% दूध वाढ होते. 0.3 0.4 नी फॅट एस-एन-एफ वाढतं. म्हणजे जर आपण शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच खूप चांगलं इन्कम त्यांना त्यातून वाढतं. हे ॲझोला जे तुम्ही म्हणालात, हे तयार करण्यासाठी तुम्ही इथं त्यांना मार्गदर्शन करणार का? दाखवणार का कशा पद्धतीने करायचं? हो, आपल्या लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनसाठी जशी ही पिकं आपल्याकडे लाईव्ह आहेत, तसंच आपण आता आपल्या प्लॉटमध्ये ॲझोला कशा पद्धतीने बनवायचं हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन ठेवलेलं आहे. आपण जनावरांचा हिरवा चारा जे साठवणुकीचं तंत्रज्ञान आहे, ते म्हणजे मुरघास म्हणजेच सायलेज आणि हा मुरघास कसा तयार करावा याचं देखील लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये मुरघासाची 1 टनाची बॅग दाखवतो आहोत. त्यासोबत मुरघासाच्या छोट्या-छोट्या बेल्स म्हणजे गाठी येतात 55 किलोच्या, त्या कशा तयार होतात हे आपण या ठिकाणी दाखवत आहोत. त्या प्रदर्शनासाठी रेडीमेड ठेवलेले आहेत आपण. त्याच समवेत पशुपालकांना मुक्त गोठा कसा असावा, मग गायींचा मुक्त गोठा आहे. त्याचबरोबर परसबागेतील कोंबडी पालन कसं असावं त्याचं एक युनिट या ठिकाणी ठेवलेलं आहे. समवेत कावेरी जात जी आता गावरान कोंबडी पालनामध्ये सर्वात जास्त चालणारी जात आहे. कावेरी जातीच्या कोंबड्या या ठिकाणी आपण प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या आहेत. त्याच्याच समवेत आपल्या परिसरामध्ये ट्रायबल बेल्ट फार मोठा आहे आणि शेळी पालनाला प्रचंड मोठा वाव आहे. म्हणून शेळी पालन कशा पद्धतीने करावं याचा लाईव्ह डेमो आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की ॲझोला आहे आणि मुरघास आहे, याचा लाईव्ह डेमो आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान कराल या कृषी महोत्सवासाठी? माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे, खास करून पशुपालकांना तर माझं फार कळकळीची विनंती आहे, की पुढच्या नजीकच्या काळामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी या ठिकाणी यावं. अधिक उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या-कोणत्या आहेत याची माहिती घ्यावी आणि ह्या सर्व माहितीचा अवलंब आपल्या शेतावरती करून आपला आर्थिक फायदा कसा वाढेल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपण पाहिलं कृषी विज्ञान केंद्रामार्फत जो कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, या कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना कुठल्या गोष्टी इथं पाहायला भेटणार आहेत, की जे त्यांच्यासाठी पूरक आहेत, फायद्याच्या आहेत, हे या केंद्राकडून सांगण्यात येणार आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवाचा जरूर फायदा घ्यावा किंवा